2 ते 2.5 बुटले तेल किंवा चमचे, थोडे जिरे, थोडीशी मोहरी, लसूण अद्रकची पेस्ट, मोहरी चांगली तडतडावं लागते. तेलाने कडक तडतड केली की फोडणी चांगली बसते. लसूण अद्रकची पेस्ट टाकले, थोडासा कांदा बारीक चिरलेला, कांदा थोडं लालसर झाले की टमाटे टाकून घ्यायचे. टमाटे लवकर टाकले कांदा लालसर झाला. साधारण 5 मिनटं लागते कांदे भाजायला, टमाटर भाजायला. भाजले तर खिचडी खमंग होते. झाला का कांदा टमाटर खरबूज भाजले की छान लागते खिचडी. दोन मिनिटात भाजले जाते टमाटर. टमाटर भाजलं, कांदा भाजलं, खरबूज छान कलर आलाय. त्याच्यानंतर मी तांदूळ टाकते. मसुरीची डाळ आणि मुगाची डाळ आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही कोणत्याही डाळीमध्ये घालू शकता किंवा तशी बी करू शकता. खिचडी करण्याची जास्तीची पद्धत अलग असते. थोडीशी हळद, लाल 2 चमचे तिखट, थोडंसं खमंगसाठी काळं तिखट टाकते आपण घरगुती पद्धतीचं. थोडंसं आपलं मसाले जे घरी असतील ते, घरकुल मसाला 1 चमचा, गरम मसाला, थोडासा कोथिंबीर नाही म्हणून धनिया पावडर, चवीनुसार मीठ, चवीपुरतं मीठ. हे सगळं टाकल्याच्या नंतर परत एकजीव करून घ्यायचं. मग पाणी टाकायचं. बटर पाहिजे असलं तर पाणी 1.5 ग्लास 2 ग्लासच्या मध्ये बाहेर. चिकट करायचं असलं तर पाण्याचा वापर थोडासा जास्त. खिचडी तयार व्हायला कुकरमध्ये 15 ते 20 मिनिटात खिचडी छान तयार होते. पातेल्यात केला तर थोडासा वेळ लागतो म्हणून पटकन कुकरमध्ये. तर तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्यामध्ये फर्स्ट क्लास खिचडी बनली आहे. कुकर खराब होण्यासाठीच होत नाही. बघू शकता अशा प्रकारे खिचडी तयार झालेली आहे.
खूप छान झालेली आहे, टेस्टी एकदम भारी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.